अनेकदा आपल्याला शहराच्या धावपळीपेक्षा निसर्गाची शांतता जास्त जवळची वाटते. ट्रॅफिक, शहर, रोजची दगदग या सगळ्यांपासून दूर कुठेतरी शांततेत हरवून जावंसं वाटतं. बऱ्याच जणांना वाटतं की ट्रॅव्हलिंग किंवा ट्रेकिंगसाठी खूप मोठा ग्रुप लागतो, खूप बोलायला लागतं. पण खरं सांगू का, काही वाटा अशा असतात ज्यांच्यावर चालताना पावलांना आणि साहसाला खरी मजा मिळते. आज मी निघालो आहे एका अशा मोहिमेवर जिथे एकाच वाटेवर तुम्हाला दोन वेगवेगळ्या साहसांची मजा घेता येईल. एकीकडे प्रबलगडाची ती महाकाय आणि अवघड चढण आणि दुसरीकडे कलावंतीदुर्गची ती थेट आकाशाला भिडणारी आणि अंगावर काटा आणणारी खडतर वाट, जिथे प्रत्येक पाऊल टाकताना मनाची आणि शरीराची खरी परीक्षा होते. हा रोमांचक आणि थरारक प्रवास आपण 2 भागांमध्ये पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिल्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत थरारक कलावंतीदुर्ग आणि दुसऱ्या पार्टमध्ये सर करणार आहोत महाकाय प्रबलगड. चला तर मग आपण आपल्या ट्रेकची सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, तुमचा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण जात आहोत कलावंतीदुर्ग या किल्ल्याला एक्सप्लोअर करण्यासाठी आणि आज आपण प्रबलगड पण करणार आहोत आणि तुम्हाला दाखवतो व्ह्यू. तर मित्रांनो, बघू शकता आपल्या समोर कलावंतीदुर्ग दिसत आहे आणि बाजूला आहे तो प्रबलगड. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला कलावंतीदुर्ग हा महाराष्ट्रातील सर्वात थरारक आणि साहसी ट्रेक मानला जातो. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून किंवा राष्ट्रीय महामार्गावरून जाताना पनवेलच्या पूर्वेला हा सुळका स्पष्ट दिसतो. रायगड जिल्ह्यात प्रबलगड किल्ल्याच्या अगदी शेजारी पश्चिम घाटात समुद्रसपाटीपासून सुमारे 2250 फूट उंचीवर हा गड स्थित आहे. गडावर कसे जायचं हे तुम्हाला सांगतो. या ट्रेकची सुरुवात ठाकूरवाडी या पायथ्याच्या गावापासून होते. मुंबई किंवा पुण्याहून येताना जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील शेंडूक फाटा किंवा पनवेल रेल्वे स्थानक गाठावे. पनवेलवरून रिक्षा किंवा बसने ठाकूरवाडी येथे पोचावेत. तिथूनच आपला खरा ट्रेक सुरू होतो. मित्रांनो, समोरचं दृश्य बघू शकता, किती सुंदर आहे. पूर्ण ढगांची चादर आली आहे समोर. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की चढाई, तो बघा तो पूर्ण दमला आहे. व्ह्यू बघा, व्ह्यू किती सुंदर. चला आपण थोडं वरती जाऊया आता. हे बघा दाखवतो तुम्हाला. हे बघ, कॅमेरा फिरवल्यावर लगेच चालू पडतात, अशी माणसं आहेत. डॉगेज बाय. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हा चंदेरी आहे गड. झूम करून दाखव ना. आणि हा इथं बाजूला म्हैसमाळ आणि तिकडे पण आहे, पण तो माहीत नाही काय आहे. आपण काहीतरी असू शकतो. मित्रांनो, आपण 1-1.5 तासाचे ट्रेक करून आता आपण ह्या स्पॉटला आलो आहोत, जिथे तुम्हाला हे दृश्य दिसून येते. आणि आपल्या इकडे पाठी बघू शकता की कापसात कोरीव मूर्ती आहे. एक आहे ते हनुमंतरायाची मूर्ती आहे आणि बाजूला गणेश मूर्ती आहे. तर नक्की आपण दर्शन घेऊन पुढे आपली वाटचाल सुरू करावी. प्रबलगड आणि कलावंतीदुर्ग ही दोन्ही शिखरे एकमेकांच्या शेजारी आहेत. या ट्रेक दरम्यान प्रबळ माचीवरून किंवा मुख्य वाटेवरून जाताना कातलात अत्यंत सुंदर आणि प्राचीन शिल्पे कोरलेली आढळतात. मित्रांनो, व्ह्यू बघू शकता. आपल्याला एक मूर्तीनंतर थोडा व्ह्यू भेटतो. बघू शकता व्ह्यू, समोरचा पूर्ण व्ह्यू. आपण तिकडून आलो, तो रोड दिसतंय बघू शकता. तिकडून आपण असं आलो, तिकडून असं फिरून आलो. कलावंतीदुर्ग या नावाबाबत इतिहासात 2 मुख्य आख्यायिका आणि संदर्भ आढळतात. स्थानिक लोककथानुसार 15व्या शतकात हा किल्ला कलावंती नावाच्या एका राणीसाठी बांधण्यात आला होता.
कलावंतीन या शब्दाचा अर्थ राजदरबारातील कलाकार किंवा नर्तिका असा होतो. जुन्या काळात येथे एका राजनर्तिकाचे वास्तव्य होते अशी एक मान्यता आहे. बघा लापरेखा नतीजा आपल्याला दिसून येते. ठाकरवाडीपासून पुढे पायी चालत आल्यानंतर या पठारावर पोचतो. या पठाराला प्रबल माची म्हणतात. या पठारावर स्थानिकांच्या वस्त्या आहेत. माचीवरून पुढे गेल्यानंतर खरा थरार सुरू होतो. आपण 10 मिनिट चालत आलो वरती आणि आपल्याला थोडा सपाट भाग लागला आहे. बघू शकता आणि पाठी दिसत आहे तुम्हाला आपला कलावंतीन दुर्ग आणि प्रबलगड. तर मित्रांनो आपण थोडे पुढे आलात. पाठीमागे आपल्याला ग्रामपंचायत वगैरे दिसून येते. त्यानंतर एक रस्ता पुढे येतो. हा बघा हा रस्ता येतो. तिकडे गाव आहे आतमध्ये आणि तुम्हाला इथे बघू शकता की कलावंतीन दुर्ग आणि प्रबलगडचा ही ॲरो दिलेला आहे. हा बघा हा म्हणजे आपल्या गावातून आपल्याला पुढे जायचं आहे. गाव खूप सुंदर दिसत आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले गाव. आपण गावाच्या वरती आलो. नंतर आपल्याला समोर दिसत आहे कलावंतीन दुर्ग आणि बाजूला प्रबलगड. मित्रांनो बघू शकता राजभावांची एनर्जी बघा. व्हिडिओ चालू झाली की लगेच एनर्जी वाढते. बघू शकता तुम्ही मित्रांनो. बघू शकता की चढण चढायला खूप आहे. तो गाव दिसत आहे खाली. तिकडून आपण आलो त्या बाजूने त्या डोंगराच्या ती व्हॅली आहे तिकडून आलो. असं आलो आता इथं आलो. इथे गुफा दिसते तुम्हाला पुढे समोर हे बघा. तर चला तुम्हाला दाखवतो. आपण या आता गावातून आलो आणि पुढे वरती चढून आल्याच्या नंतर 2 रस्ते फुटतात. तिथे पाठीमागे रस्ता आहे. एक जातो प्रबलगड तिकडे आणि एक हा चालला आहे तो कलावंतीन दुर्गच्या सुळक्यावर. आणि इथे बाजूला आपण गुफा बघू शकता आणि मानव निर्मित आहे. कातलामध्ये कोरून बनवलेली आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो आतमध्ये. दुर्गाच्या पायथ्याशी ही असलेली गुहा साधारण 20 ते 25 फूट लांब असून यामध्ये 8 ते 10 लोक आरामात राहू शकतात. तुम्हाला हे दिसतंय हे पूर्ण खोदून बनवलेले आहे. चल 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 काय नाही चल काय करणार चला मित्रांनो. वाघळ आहे त्याच्यामुळे सर्व भीत आहेत आतमध्ये जाण्यास. नाही नाही काय करणार नाही. खाली बस आला तर बघू शकता तुम्ही गुफा. चल 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 पुढे चल. ऐतिहासिक काळात या गुहेचा वापर विश्रांतीसाठी किंवा साहित्यांच्या साठवणुकीसाठी केला जात असावा. हे बघा वाघले बघा. वाघले फिरतात. वाघला फिरतोय. वाघल्याची भीती वाटते थोडी पण काय नाही. आता रिटर्न येताना गुफेतून रिटर्न जातो. जास्त टाइम राहिलं तर आपला श्वास थोडा कोंबू शकतो. त्याच्यामुळे आम्ही बाहेर येतो लवकर. बसून यावं लागतं आतमध्ये. मित्रांनो आता आपण खालून आलो गुहेच्या वरती थोडं. नंतर आता इथून आपल्याला कातलात कोरीव पायऱ्या दिसण्यात येते म्हणजे बनवलेल्या आहेत. ते आपल्याला आता तुम्हाला खरंच दाखवतो त्या पायऱ्यांच्या. तर मित्रांनो पूर्ण बॉडीचा वापर करा. मित्रांनो या रस्सीचा वापर करा जेणेकरून चढण्यास आपल्याला मदत मिळेल.
तुम्ही हे बघू शकता, कातलात कोरीव पायऱ्या बनवलेल्या आहेत. हे बघा वरपर्यंत आहे. अजून असं वरती वरती जायचं आपल्या इकडून असं असं वरती. कलावंतीन दुर्गाची चढाई अत्यंत धोकादायक मानली जाते. येथील पायऱ्या सुमारे 80 ते 85 अंशाच्या कोनात सरळ उभ्या आणि कातलात कोरलेल्या आहेत. सुळक्याला जाण्यासाठी कुठलाही मोठा आधार किंवा लोखंडी रेलिंग नाही. एका बाजूला सरळ कातल आणि दुसऱ्या बाजूला हजारो फूट खोल दरी. यामुळे येथे प्रत्येक पाऊल अतिशय जपून टाकावे लागते. बघू शकता आता तुषारवरती चढत आहे. पावसाळ्यात येथे प्रचंड धुकं, पाऊस आणि सुळक्यावर सुटणारे वारे यामुळे पायऱ्या अत्यंत घसरड्या होतात. त्यामुळे पावसाळ्यात किंवा रात्रीच्या वेळी ट्रेक करणे अत्यंत धोक्याचे ठरू शकते. ट्रेकर्सनी योग्य ती काळजी घ्यावी आणि तुम्ही नवीन असाल तर स्थानिक मार्गदर्शकांची मदत घेऊनच हा ट्रेक करावा, कारण तुमची एक छोटीशी चूक जीवघेणी ठरू शकते. एवढं पण डिफिकल्ट नाही बोलू शकत, इझीच आहे. तर मित्रांनो, कातलात कोरीव पायऱ्या आपण बघू शकता. चढण्यासाठी 90 डिग्री चढाई आहे. हे बघा, एकदम उंच उंच पायरी आहे. आणि इकडे बघू शकता कातल पूर्ण खोदून काढलेला आहे. जय शिवाजी महादेव. चला, पायऱ्या बघू शकता पूर्ण 90 डिग्री. दम लागत आहे चढताना. एवढं काही ही नाही आहे, तुम्ही करू शकता आराम. आणि आपला आज बेनिफिट हा झाला की आज गडावर जास्त गर्दी नाही. दम लागलाय. समोरचा व्ह्यू बघा, प्रबलगडचा व्ह्यू दिसत आहे. खूप दम लागला आहे, एनर्जी पूर्ण गेली आहे. खूप स्पीडला आलो वरती. 2 मिनटं रेस्ट करतो आणि पुढे जातो. थोडंसंच बाकी आहे. 5 पॉईंट राहिला आहे, म्हणजे अजून एक आहे पॉईंटवरती. आणि हा थोडीसा वरती चढायचा चढाई इथून बघू शकता. खूप दम लागला आहे. हे बघा, करणार. हे बघा, निवांत बसले. आणि हा लास्ट पॉईंट आपल्या वरती जायचा आहे, त्या टोकावर. विमान बघा, विमान झूम करतो. हा दिसला. आणि मित्र लोक बसलेत समोर प्रबलगडचा व्ह्यू. सावकाश. इज्जत आहे. इज्जत.
कलावंती दुर्गच्या अगदी शिखरावरून पोहोचल्यानंतर चारही बाजूचा अप्रतिम आणि विहंगम नजारा पाहायला मिळतो. शेजारीच असलेला प्रबलगड किल्ला, माथेरान डोंगर, चंदेरी किल्ला, इरशालगड, पेबचा किल्ला आणि कर्नाळा किल्ला. येथून पनवेल, नवी मुंबई आणि मुंबई शहराचा काही भाग स्पष्ट दिसतो. हे सह्याद्रीतील भन्नाट दृश्य तुम्ही बघू शकता. डिसेंडिंग बघू शकता, पूर्ण 90 डिग्रीमध्ये कातल कोरी पायर आपण बनवलेल्या दिसत आहेत बघा. आपण त्याच्यावर चालत आहोत. नजारा बघू शकतो समोरचा. एक मोठी ढेंग टाकायला लागते. तर मित्रांनो, घामगाळ्यात कलावंती दुर्ग आपण सर केला, पण प्रवास अजूनही संपलेला नाही. पार्ट 2 मध्ये आपण बघणार आहोत महाकाय प्रबलगड. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. लवकर भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड बाय. राजभाऊ खाली उतरताना आणि तुषारभाऊ पाठून उतरताना. वर बघू शकता काही मित्रमंडळी उतरत आहे. ठीक बघा.